आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ, नव्या बातम्या। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं हे वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये प्रकट दिन सोहळा पार पडत असतो आणि त्यामध्ये म्हणजे 19 मार्च रोजी पाडवा असल्याने सुट्टी आहे। 20 मार्चला प्रकट दिन आहे आणि 21 मार्चला शनिवार आणि रमजान ईद आहे आणि 22ला रविवार आहे। या चारही दिवस भक्तांची गर्दीचा ओढा पाहता लोंढा पाहता या ठिकाणी मंदिर हे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पहाटे 2 वाजता उघडून रात्री 12 वाजेपर्यंत हे दर्शन चालू राहील। यामध्ये 22 तास हे मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार असून यामध्ये देवस्थान समिती असेल, मंदिर सेवेकरी असतील, कर्मचारी असतील, हे नेहमीच भक्तांचं दर्शन कसं सुलभ होईल यासाठी प्रयत्नशील असतात। त्याचाच एक भाग म्हणून पुण्यतिथी उत्सव ते प्रकट दिन या वेळेमध्ये पहाटे 5 वाजता या ठिकाणाहून प्रभात फेरी निघत असते। ही प्रभात फेरी या चारही दिवशी आणि येणाऱ्या शनिवार रविवार असेल आणि सुट्टीच्या दिवशी पहाटे 4 वाजता या ठिकाणी काकड आरती करून निघेल आणि पुन्हा 5 वाजता या ठिकाणी येईल आणि त्याची समाप्ती होईल। आणि या दिवशी म्हणजे मुख्य दिवशी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये होणारे जे भक्तांचे अभिषेक आहेत ते अभिषेक भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी बंद करून या ठिकाणी जे स्वामी भक्त पावती करतील त्यांना तात्काळ प्रसाद रूपी श्रीफळ व खडीसाखर देण्यात येईल। तसेच या ठिकाणी मुख्य दिवशी सत्संग महिला मजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजन गीत होईल, पाळणा होईल आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता गुलाल पुष्पाची उधळण होऊन स्वामींचा प्रकट दिन पाळणा गीताने त्याची म्हणजे प्रकट दिन साजरा होईल। त्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये भक्तनिवासाच्या भोजन कक्ष हॉलमध्ये सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद भोजन प्रसादाचं देखील या ठिकाणी सोय करण्यात येईल आहे। या सगळ्या भोजन प्रसादाची सोय असेल, दर्शनाची सोय असेल, दर्शनासाठी येण्यासाठी एक मार्ग बनवलेला आहे, जाण्यासाठी एक मार्ग बनवलेला आहे। तसेच स्त्रियांसाठी वेगळी रांग करण्यात आलेली आहे, पुरुषांसाठी वेगळी रांग करण्यात आलेली आहे। तसेच ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, शामियाना उभारण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचं उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी भक्तांना काळजी घेण्यात आलेली आहे। कूलरची आतमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच फॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तरी सर्व या सेवा सुविधांचा लाभ उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामी समर्थ भक्तांनी दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ।